तर आज आपल्यासोबत आहेत आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल धाराशिव सर आणि आज आपण त्यांच्या अनुभव आणि त्यांच्या प्रवासाबद्दल थोडीफार माहिती करून घेणार आहोत. तर सर आजचा पहिला प्रश्न आहे सर तुम्ही थोडक्यात इंट्रोड्यूस करा स्वतःला. नमस्कार. मी प्रशांत धाराशिवे. मी खूप आभार व्यक्त करतो आज तुम्ही नमस्कार, मी अंजली पंचगल्ले, विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी CO सेकंड इयरमध्ये शिकत असून मी वैष्णवी चेतन विरकले. तर आज आपल्यासोबत आहेत आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल धाराशिव सर आणि आज आपण त्यांच्या अनुभव आणि त्यांच्या प्रवासाबद्दल थोडीफार माहिती करून घेणार आहोत. तर सर आजचा पहिला प्रश्न आहे इथून सुरू करू. सुरू करते तुम्ही. त्यानं कट करते पुढे. हं. सर तुम्ही थोडक्यात इंट्रोड्यूस करा स्वतःला. नमस्कार. मी प्रशांत धाराशिवे. मी खूप आभार व्यक्त करतो आज तुम्ही माझ्याकडे थोडीशी माहिती घेण्यासाठी आलात आणि तुम्ही स्वतःहून हा उपक्रम राबवत आहात त्याबद्दल तुमचे खूपच कौतुक आहे. सर शिक्षण क्षेत्र निवडण्यामागची तुमची प्रेरणा काय होती? शिक्षण क्षेत्र निवडण्याच्या मागची माझी प्रेरणा माझे वडील होते. म्हणजे वडिलांनी ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये ग्रामीण भागासाठी काहीतरी करावं हा त्यांच्यामध्ये तळमळीची भावना होती. त्या अनुषंगाने त्यांनी ही विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली. त्या संस्थेचं ध्येय आहे किंवा ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कारातून शिक्षण ह्या ध्येयानेच आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हे कसे पुढे जातील आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही आपण कशा पद्धतीने ज्ञान देऊ या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून मी आज कार्यरत आहे या क्षेत्रामध्ये. सर तर मग तुम्ही या ज्या स्थानावर स्थित आहात ते स्थानाचे प्रवास सांगाल का? आता प्रवास सांगायचं झालं तर मी 2008 ला विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात प्राचार्य पदावर रुजू झालो. मला अनुभव फारसा नव्हता, परंतु मी रुजू झालो. सर्व गोष्टी शिकत मी आज त्या गाडीपर्यंत आलेलो आहोत. परंतु ह्या सर्व गोष्टी करत असताना मला एवढं सांगणं खूपच मोलाचं वाटतं, की बाबा हे ॲडमिनिस्ट्रेशन चालवणं म्हणजे आपल्यासाठी एक खूप जोखमीचं काम आहे आणि खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे. आपल्यावर प्रत्येकाच्या नजरा असतात आणि प्रत्येकाला आपल्याकडनं एक्स्पेक्टेशन असतात. प्रत्येकाचे एक्स्पेक्टेशन आपण एक्स्पेक्टेशन प्रमाणे आपण प्रत्येकाला त्या गोष्टी कधी-कधी देऊही नाही शकत आणि दिल्यानंतर कधी-कधी काही गोष्टी आपण हिरावून नाही घेऊ शकत. खूप मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे. ही चॅलेंजिंगचा प्रवास 2008 पासूनचा आजपर्यंतचा हा प्रवास आहे. सर विद्यार्थ्यांनी पुढे उच्च शिक्षण घ्यावे की नोकरीकडे वळावे? माझा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, की बाबा विद्यार्थ्यांनी हे शिक्षण घेतलंच पाहिजे, अधिकाधिक शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण करत असताना जरी त्यांनी कुठल्या जॉबच्या अपॉर्च्युनिटी मिळाल्या किंवा स्वतः त्यांनी जॉब जर उपलब्ध करून दिले, तरी सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण ही कधीही संपणारी गोष्ट नाही. आपण किती जरी मोठे झालो, तरी शिक्षण हे शिकत तुम्हाला राहावंच लागेल. त्यामुळे माझ्या दृष्टीने शिक्षण आणि काम ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला कार्यरत चालूच ठेवावं लागेल अविरतपणे, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत. सर तर मग जॉब केला तर मग अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? काय वाटतंय? बरोबर आहे तुमचं. जॉब करणं म्हणजे आता शिकत जॉब करणं हा नाहीये गोष्टी. पहिलं कसं आहे, की जॉब करण्यासाठी आपण तितकं कॅपेबल झालं पाहिजे. जसं की काही डिप्लोमा झाल्यानंतर विद्यार्थी जॉब करतात, काही इंजिनिअरिंग झाल्यानंतर करतात, काही एम-टेक करून करतात, काही पी-एच-डी करून सुद्धा करतात. पण डिप्लोमा झाल्यानंतर जॉब करणं ही त्याच्या गरजेनुसार, त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसारची गोष्ट आहे. मग त्याची जर आर्थिक परिस्थिती सक्षम नसेल, तर त्याला त्या गोष्टी जॉब करणं हे भाग जर असेल, तर तो भाग तोनी निवडणं गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं. परंतु तरी त्यांनी जर त्या गोष्टीत जॉब निवडला, तरी शिक्षण त्याने नाही सोडलं पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे, की शासनानं बऱ्याचशा अशा स्कॉलरशिप स्कीम आता दिलेल्या आहेत. जसं की मुलींना मोफत एज्युकेशन असेल, एस-सीच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असेल, एस-टी, एन-टीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा बाबा फक्त काही माफक फीसवरती ॲडमिशन असतील
ओपनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 50% त्यांनी शिष्यवृत्ती देतात आणि त्यांना राहण्या खाण्यासाठी सुद्धा निर्वाह भत्ता देतात. या अनुषंगानं आता शिक्षणासाठी पैसा लागणार ही गोष्ट आता आपण विसरली पाहिजे आणि आपण अगोदर शिक्षण घेतलं पाहिजे. आपलं जे शिक्षण आहे ॲटलिस्ट आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट करून त्यानंतर आपण नोकरीकडे वळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या तागायत सुद्धा आपण नवीन-नवीन टेक्नॉलॉजी शिकून आपण त्यामध्ये पारंगत होऊन म्हणजे त्याच्यामध्ये आपण बढती घेतली पाहिजे, असं माझं व्यक्तिशः मत आहे. सर तुम्ही इतके महत्त्वाचे पद सांभाळताना तुमचा मी टाईम कसं काढता? निश्चितच हे तुमचा म्हणजे प्रश्न खूप सुंदर वाटला मला. किंवा हे गोष्ट सांभाळणं खूप गरजेचं आहे. कसं आहे आपण थकून जातो. थकल्यानंतर प्रत्येकाला फ्रेशनेसची गरज असते. मित्र तुम्ही जर जोपासलात आणि तुमच्या आवडी जर तुम्ही जोपासलात आणि तुम्ही जर कायम हाच माझा जॉब आहे, ह्या जॉबच्या बाहेर गेल्यानंतर काहीच मी नाही असा जर विचार केला तर तुम्ही जॉब नाही करू शकणार. त्यामुळं वेळ संपल्यानंतर सुट्टीमध्ये आपण आपला जॉब विसरून आपण नवीन मित्राच्या कंपनीमध्ये गेल्यानंतर मित्रासारखे वावरणं, घरी गेल्यानंतर वडिलांसारखे वावरणं, पुन्हा नंतर काही ठराविक ठिकाणी आपण गेल्यानंतर त्या पद्धतीनं आपण वावरणं हे तितकंच गरजेचं आहे. माणूस ह्या गोष्टीमुळं फ्रेश असतो आणि सतत जर तुम्ही ह्या कामाच्या अवस्थेमध्ये जर गुरफटून गेलात, तर काम करणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळं कामासोबत तुम्ही एन्जॉय सुद्धा केला पाहिजे. जसं की आपले विद्यार्थी आहेत आता. काही-काही विद्यार्थ्यामध्ये चांगले सुप्त गुण असतात, काही-काही विद्यार्थी हुशार असतात. त्यांच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व होऊन कधी त्यांच्या जर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, त्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इन्व्हॉल्व होणं, काही त्यांच्या डान्सच्या वगैरे ॲक्टिव्हिटी असतील, तर त्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व होणं. ह्याच्यातच छोट्या-छोट्या आपण एक जसं की एखाद्या मूव्हीमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये छोटासा ॲडव्हर्टाइजमेंट येते किंवा येते. त्या पद्धतीने आपण थोडासा ब्रेक घेऊन आपण परत कामाला लागणं हे गरजेचं आहे. म्हणून मी असे वेळ काढत असतो. सुट्टी असेल तर एन्जॉय करतो मित्रासोबत, घरच्यासोबत एन्जॉय करतो. त्यामुळे मला कधी त्या गोष्टीची कमतरता कधीही वाटली नाही. तर तुमच्या हॉबीज काय आहेत मग? माझ्या हॉबीज जर सांगायचं झालं तुम्हाला, की मला हॉबीज म्हणलं तर मित्रांसोबत राहणं ह्या म्हणजे मला खूप म्हणजे आवडतात. त्यासोबतच हॉबीज जर म्हणलं तर की बाबा आपण एखादी गोष्ट सर्च करत राहणं. आताच्या युगामधली नुसार ती आता हॉबी मला जुडलेली आहे आता. म्हणायला काही हरकत नाही, की आता जे काही Googleचा होता जमाना, YouTubeचा आला, आता पूर्ण एआयचा जमाना आलाय. तर एआयच्या जमान्यामध्ये नवीन-नवीन गोष्टी शिकायला आपल्याला मिळत आहेत आता सध्या. आपण त्या नवीन-नवीन गोष्टी शिकत असताना आपल्याला कसं म्हणजे आपण काय सध्या आहोत, काय पुढे जग चाललेलं आहे, आपण काय करू शकतो, ह्या गोष्टी शिकण्यासाठी आणि नवीन-नवीन गोष्टी अवगत करण्यासाठी हा एक म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीमधनंच मी माझ्या हॉबी जगतो, की बाबा एआयच्या माध्यमातनं किंवा वेगवेगळ्या गोष्टी थिंकिंग सर्च करणं, मित्र कंपनी बनवणं, एखाद्या मित्राचे आपण वाढदिवस साजरी करणं, म्हणजे ह्या सगळ्या मी हॉबी जोपासतो. तर सर मग आधुनिक शिक्षण पद्धती तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला काय बदल हवा असं वाटतं? आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता खूप बदल झालेला आहे बघा. अगोदरचा काळ होता पुस्तकी ज्ञान आपण घेत होतो. पुस्तक घेणं, पुस्तकामधनं सर्च करणं आणि सर्च करून त्याच पद्धतीनं आता इतका वास्ट झालेला आहे, की बाबा आज काय आहे आणि उद्या काय आहे याचं सुद्धा आपण कल्पना नाही करू शकत. जसं की आता पहा, आपण एखादा कंटेंट जर सर्च करत असेल एआय वरती किंवा ChatGPTवर, Google Geminiवर, तर मी सर्च केलेला कंटेंट जो मला त्यांनी प्रोव्हाईड केलेला आहे आणि तुम्ही सर्च केलेला कंटेंट जो तुम्हाला प्रोव्हाईड केलेला हा डिफरंट असतो. त्याच्यामध्ये डेफिनेटली ह्या त्यांनी वेगळे एक्झाम्पल दिलेले असतात. तुम्ही कशा पद्धतीने थिंक करता त्या पद्धतीने ते उत्तर तुम्हाला देतात. म्हणजे काय आधुनिक तंत्रज्ञान खूप फास्ट झालेलं आहे आणि ह्या फास्ट आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला जितकं काही अधिकाधिक नाविन्य मिळवता येईल किंवा जास्तीत जास्त काही करता येईल तेवढं ते आता तुम्हाला कमीच आहे. कारण देणाऱ्यांची संख्या जास्त झाली आणि घेणाऱ्यांची कमी झाली आता. कारण आता जर पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. प्रत्येकाकडे Google आहे. प्रत्येक इंटरनेटच्या माध्यमातून सर्च करतो. म्हणजे थिंकिंग पॉवर प्रत्येकाची वाढलेली आहे.
आणि हेच आता हे जग आहे किंवा विद्यार्थ्यांनी किंवा सध्या जगामध्ये काय चाललंय, काय आहे आणि काय इन फ्युचर मध्ये चालणार आहे, त्या अनुषंगानं अडॉप्ट केलं पाहिजे. सर जर तुम्हाला आज संधी मिळाली विद्यार्थी बनण्याची, तर तुम्ही काय वेगळं कराल? मी आजही विद्यार्थीच आहे. का नाही? संधी तर काय माझी शेवटपर्यंत कोणी हिरवू घेणारच नाहीये. मी आजही तुमच्यामधनं काहीतरी नवीन-नवीन शिकतो. आज तुम्ही हे माझा इंटरव्ह्यू घेतायत, मला थोडेसे प्रश्न विचारतायत, हे सुद्धा माझ्यासाठी नाविन्य आहे. मी तुमच्याकडनंही काही गोष्टी शिकतो. त्याच्यामुळे मी आजही विद्यार्थी आहे, उद्याही विद्यार्थी असेन, शेवटपर्यंत मी विद्यार्थी असेनच डेफिनिटली. नाही जर सर संधी मिळालीच तर तुम्ही बंक कराल की फ्रंट बेंचवर बसाल? आता एक कसं आहे, की जर वर्गात जाऊन जर तुम्ही विद्यार्थीपणा असं जर मला म्हणत असेल, तर आता कसं आहे, की बाबा माझा जो काही शिक्षणामध्ये मी ज्यावेळेस शिक्षण घेतलं, मी कधी पुढच्या बेंचवर कधी बसलोच नाही. मागच्याच बेंचवर शिकलो. शिकत असताना मला कुठलीही गोष्ट अडॉप्ट करण्यासाठी शिक्षकापेक्षा मित्राची जास्त गरज पडायची. सर शिकवल्यानंतर मला एकदा तरी समजायचंच नाही. सरनी काय शिकवले बाबा म्हणून त्याला परत जाऊन विचारावं लागायचं, सांग बाबा मला समजावून. म्हणजे ह्या गोष्टीमधनं माझं शिक्षण घडत गेलंय आणि आजही मी ह्या सगळ्या गोष्टी मी शिकतो आणि जर तुम्ही मला म्हणत असाल तर माझा जसा पास्ट होता तसाच आत्ताचा प्रेझेंट राहणार आहे आणि फ्युचर सुद्धा तसाच राहणार आहे. बदल तर काही होणार नाही. त्याच्यामुळे मी कुठं बसावं तर मी जिथं पास्ट मध्ये होतो तिथंच आता मी बसावं लागेल. लास्ट बेंचर्स आणि लास्ट बेंचर्स आणि फ्युचर लीडर्स याचं या विधानावर काय मत आहे तुमचं? हो. आता दोन्ही वेगळ्या शैली आहेत बघा आता. असं नाही की बाबा लास्ट बेंचवर बसणारा हुशार असू शकतो किंवा फर्स्ट बेंचवर बसणारा हुशार असू शकतो. कसं आहे आता लास्ट बेंचरमध्ये क्रिएटिव्हिटी पण असू शकते. तो काहीतरी क्रिएटिव्हिटी करू शकतो. त्याला अभ्यासाची आवड असू शकते, अशातला काही भाग नाहीये. किंवा काही लास्ट बेंचवर बसणाऱ्यांना स्टेज करेज हे कमी असतं. ते खालून आपण जेवढं काही हे करू शकतात. पण त्यांना जर संधी भेटली तर निश्चितच पुढे जाऊ शकतात. आणि फर्स्ट बेंचर जे असतात तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये स्टेज करेज आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते क्रिएटिव्हिटी मध्ये असू शकतातच अशातला काही भाग नाहीये. त्याच्यामुळे लास्ट बेंचर असेल किंवा फर्स्ट बेंचर असेल, या दोघांना मध्ये क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे आणि काळानुरूप त्यांनी काम करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड आला, ज्याला कळतं किंवा आता काय केलं पाहिजे, तो जिंकला. ज्याला कळत नाही किंवा आता काय केलं, तो कन्फ्यूज आहे, भलेही त्याचं डिसिजन चूक असो तर रॉंग असो, तो डिसिजन जर नाही घेऊ शकत, तो सक्सेस नाही होऊ शकत. सक्सेस होण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावाच लागेल. निर्णय घेण्यासाठी त्या प्रेझेंट सिच्युएशनला तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी आलीच पाहिजे आणि त्या कॅपॅबिलिटी जर फर्स्ट बेंचर मध्ये असतील किंवा लास्ट बेंचर मध्ये असतील तर डेफिनेटली ते सक्सेसच आहेत. सर कॉलेज फक्त प्लेसमेंटसाठीच आहे का व्यक्तिमत्व विकासासाठी पण? हां. आता कसं आहे बघा, प्रत्येकाला काय वाटतं, की बाबा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं, इंजिनिअर व्हावं, इंजिनिअर होऊन मी जॉब करावा, जॉब करून मी मनी अर्निंग करावे. परंतु असं नाहीये. मनी अर्निंग पैसा कमवणं म्हणजे अ, नोकरी नाहीये. एखाद्या छोट्या गोष्टीमधून तुम्ही काहीतरी खूप काही कमवू शकता. त्याच्यामुळं कॉलेज जे आहे ते फक्त प्लेसमेंटसाठी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण प्लेसमेंट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी जाऊन नोकरी करणे किंवा नोकरी मिळवणे. परंतु नोकरी मिळवण्यापेक्षा तुम्ही नोकरी देणारे बना ना. भले तुम्ही एका व्यक्तीला नोकरी द्या. तुम्ही ₹100 कमवा, ₹100 मध्ये तुम्ही एखाद्याला अर्निंग करून द्या. ते ते ₹1000 पेक्षा सुद्धा नोकरीच्या पगारीपेक्षा सुद्धा जास्त आहे. मी तर असं म्हणेन, की बाबा तुम्ही नोकरी प्रोव्हायडर बना. नोकरी घेणारे होऊ नका, देणारे व्हा. त्याच्यामुळं शिक्षण संस्था ही नॉट अ प्लेसमेंट हे तुम्हाला घडवतं आणि ह्या शिक्षण संस्थेमध्ये कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये तो विद्यार्थ्याचं पूर्णतः घडून त्या विद्यार्थ्याने आपल्या भारत देशाला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. सर तर मग तुमच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना एखादं लाईफ लेसन सांगाल? माझ्या अनुभवातनं
काय सांगायचं? लाईफ लेसन. लाईफ लेसन सांगायचं माझ्या अनुभवात म्हणा तर मी असं काही एवढं म्हणजे खूप काही वेगळं नाहीये. विद्यार्थ्यांना मी एवढंच म्हणेन की बाबा मी काही खूप वेगळा नाहीये. मी एवढंच सांगेन की बाबा आपलं काम आहे की बाबा मेहनत करणं. आणि आपलं सर्वात मेन उद्देश काय असते की बाबा आपला गोल सेट केला पाहिजे आपण. जर गोल सेट नाही, मला काय करायचंय हेच मला माहिती नाही, तर मग त्याला अर्थच नाही. आपण गोल सेट केला पाहिजे आणि गोल सेट केल्याप्रमाणे आपल्या गोष्टी त्या अचीव्ह तुम्ही निश्चित केल्या पाहिजेत आणि तुम्ही हार्ड वर्किंग असलं पाहिजे. तितकंच तुमच्यामध्ये डेडिकेशन पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. मी एक वर्षी 90% मार्क घेतले आणि दुसऱ्या वर्षी मी 70% मार्क घेतले, ह्याला अर्थ नाही. तुम्ही भले 80%च मार्क घ्या, पण कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमचा परफॉर्मन्स वाढला पाहिजे. आणि तुम्ही आजकालच्या ह्या युगामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये, इंटरनेटच्या जमान्यामध्ये आज एखाद्या विद्यार्थ्याला आपण जर म्हणलं की बाबा मोबाईल वापरू नको, तर ते काही मला वाटत नाही का त्याची शक्य गोष्ट आहे. तर त्या मोबाईलचा आणि त्या इंटरनेटचा वापर त्यांनी शिक्षणासाठी केला पाहिजे. आणि त्याच्यामधनं काही नाविन्यता आपल्याला घेता येते का आपण ते पाहिले पाहिजे. जेणेकरून त्याच्यामध्ये जर तुमची इन्व्हॉल्वमेंट झाली तर तुम्ही जी काही सोशल मीडियाचा अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या अनवॉन्टेड गोष्टीपासून ऑटोमॅटिक तुम्ही दूर जाल. प्रत्येक विद्यार्थ्याचा स्क्रीन टाइम हा 4 तासापेक्षा अधिक आहे. मग 4 तास जर मी मोबाईलवर पाहत असेल, स्क्रीन टाइम जर माझा 4 तास असेल, मग त्या 4 तासामधनं मी नॉलेज किती गेन केले हे महत्वाचं आहे. आता प्रत्येकाला वाटते की बाबा मी युट्यूब पाहतो, युट्यूब मधनं मी व्हिडिओ पाहिले, हे केले ते केले, परंतु युट्यूब मधनं सुद्धा तुम्हाला जे काही व्हिडिओ प्रोव्हाइड केले जातात त्या व्हिडिओच्या अनुषंगानं तुम्हाला डायव्हर्शनचं तिथं काम होतच होतं. त्याच्यामुळं असं नाही म्हणता येणार की मी फक्त एकच गोष्टी करेन. तर विद्यार्थ्यांनी आता ह्या इंटरनेटचा, ह्या एआयचा, ह्या आपल्या नॉलेजसाठी चांगला वापर केला पाहिजे आणि त्याच्यातनं अधिक शिकलं पाहिजे आणि स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स आपण स्वतःपासून काय आपण करू शकतो ते आपण ते पाहायला पाहिजे. सर आजच्या पिढीचे विद्यार्थी जास्त हुशार आहेत की गोंधळलेले आहेत? तर आजच्या पिढीचे विद्यार्थी आता हुशार म्हणावं तर खूपच हुशार आहे. त्यांना गोंधळ कुठं होऊ लागलाय तर सोशल मीडिया हा सर्वात मोठा गोंधळ होऊ लागलाय. सोशल मीडियामध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत का? येस, डेफिनेटली चांगल्या गोष्टी आहेत. परंतु काय होतं माहितीये का, आजकाल जे काय आपण सोशल मीडियामध्ये घेतो त्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतात त्याच्यातला काही भाग नाहीये. आपण एखादी रील पाहतो, रील पाहत असताना रीलच्या मागची पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे. रील बनवणारा हा खूप क्रिएटिव्ह असतो, पण आपण काय करतो, एन्जॉयमेंट म्हणून रील पाहतो. पण ते क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये घेतो का? नाही घेत. आपण एक रील बघतो, पुढची बघतो, तिसरी बघतो, चौथी बघतो, म्हणजे त्या रील मधून आपण फक्त आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी काही जोक केलाय का, काही वेगळं केलंय का, हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यांना ज्या गोष्टी क्रिएटिव्हिटी केल्या त्या क्रिएटिव्हिटी करायचा आपण प्रयत्न केलाय का? नाही केला. म्हणजेच काय की तुम्ही हुशार आहात का? डेफिनेटली हुशार आहेत. कारण पहिल्या आमच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही शाळेत शिकत होतो त्यावेळेस पाढे-पाठ करायचे लागायचे आम्हाला. शब्दपाठ करावे लागायचे. एखाद्या गोष्टीचं उत्तर शोधायचं झालं तर पुस्तक शोधावं लागायचं. पुस्तक मिळायचे नाही. पुस्तक शोधण्यासाठी लायब्ररीमध्ये जावं लागायचं. पण आज सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत म्हणजे तुम्ही किती फास्ट आहात. आज इतके फास्ट आहात तुम्ही की आम्ही एखादी गोष्ट अचीव्ह करण्यासाठी आम्हाला जर तिथं 1 दिवस लागत असेल, 2 दिवस लागत असेल, तर ती 1 मिनिटामध्ये तुम्ही गोष्ट करू शकता. म्हणजे डेफिनेटली तुमची स्पीड आमच्यापेक्षा खूप फास्ट आहे. पण त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल खूप आहेत. तुम्हाला डायव्हर्ट करणारे किंवा तुम्हाला दिशाहीन करणारे, दिशाभूल करणारे बरेचशा गोष्टी आहेत. त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं तर डेफिनेटली तुमच्यासारखी पिढीच नाहीये. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की बाबा आजच्या पिढीचा विद्यार्थी हा हुशार आहे. फक्त ह्या विद्यार्थ्यांनी फक्त आपलं टार्गेट सेट करून त्या पद्धतीने त्या गोष्टी आपण अचीव्ह केल्या आणि अनवॉन्टेड गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. सर तर मग ग्रेट इंजिनियर पेक्षा ग्रेट ह्युमन बनणं महत्वाचं आहे का? हो, डेफिनेटली ग्रेट ह्युमन बनणं महत्वाचं आहे. पण विदाऊट इंजिनियर जग नाही डेव्हलप होऊ शकणार. इंजिनियरची डेफिनेशन काय आहे हो? एखादी गोष्ट बनवणं. तो सिव्हिल इंजिनियर असेल, कॉम्प्युटर असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा काही असेल. आज जर आपण पाहतोय हे विश्व ज्यानं बनवलं देवानं, ते सुद्धा एक प्रकारचे इंजिनियरच आहेत ना.
म्हणजे असं म्हणता येणार नाही की बाबा एखादा ह्युमन महत्वाचा आहे आणि इंजिनियर महत्वाचा नाहीये. तर त्या इंजिनियरमध्ये ह्युमनचे गुण असले पाहिजे. मी इंजिनियर आहे आणि माझं काय आहे की बाबा एखाद्याला माझ्यामध्ये एखादा व्यक्ती आलाय गरजू किंवा एखादा निडी आहे, त्याच्या मी भावना समजून घेत नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मी मी एखादा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि एखाद्याचं काम आणलंय आणि मी काम ते पैसे घेतल्याशिवाय किंवा त्या कामात स्वतः त्याचे काही केल्याशिवाय मी करतच नाही. तर ह्या ह्युमन गोष्टी जर नसतील तर त्या इंजिनियर होण्याला अर्थच नाहीये. आज आपण पाहतो समाजामध्ये अनेक सारे इंजिनियर्स आहेत, जे की चांगले आहेत. ते क्रिएटिव्हिटी करतात. त्यांच्या नॉलेजचा त्यांनी चांगला उपयोग करतात आणि काही काही प्रमाणात असतीलही, नाही अशातला भाग नाहीये, की ज्यांना बाबा इंजिनियर असणं आणि ह्युमन नसणं हे असे असू शकतात. म्हणून माझ्या दृष्टीनं तर बाबा इंजिनियर हा ह्युमन असला पाहिजे. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. जर सर एखादा विद्यार्थी अपयशी झाला तर त्याने अपयशाकडे कसे पाहावे? अपयश म्हणजे कसं आहे बघा आता, की विद्यार्थी म्हणल्यानंतर अपयश तर आलंच. आज जर एखाद्या शिक्षकाने सांगितलं, की "बुवा हे तू प्रश्नाचं उत्तर मला सांग." तो तंतोतंत नाही सांगू शकणार. त्याच्यामध्ये काही एखादे 2 वर्ड्स मिसिंग होऊ शकतात किंवा दुसरे वर्ड तो ॲड करून सांगू शकतो किंवा मे बी त्याला कधी येणारही नाही. त्याची सुरुवात कुठून होणार आहे या विद्यार्थ्याची? त्यानं स्टेजवर उभा राहण्यापासून सुरुवात होणार आहे. तो स्टेजवर आला त्याला एकही शब्द बोलता आला नाही. ती पहिली सुरुवातच त्याची ती. मला बोलता आल्यानंतरच मी स्टेजवर जाईन आणि मी स्टेजवर जाऊन बोलेन किंवा एखाद्या गोष्टीवर मी लेक्चर देईन म्हणत असं शक्य आहे का? ते शक्य नाही. विद्यार्थी इथं म्हणून आलात तुम्ही म्हणजे शिकण्यासाठीच आलात. शिकण्यासाठी आलात म्हणजे तुम्ही शिकत असताना एखादं लहान लेकरू चालत असताना पडतंच. मग ते परत उठतं, पडत चालायला लागतं, परत पडतं, परत चालायला लागतं. असं करत करत ते चालायला शिकतं. म्हणजे अपयश हे त्या विद्यार्थ्याला यश आणि अपयश हे मॅटर करतच नाहीये. त्याने अपयश कधी म्हणता येईल? एखाद्या बिझनेसमध्ये मी खूप चांगला पारंगत असताना मी तो बिझनेस सेटअप केला आणि त्या बिझनेसमध्ये मला लॉस झाला तर ते अपयश म्हणता येईल. हा काही बिझनेस नाहीये. तुम्ही शिक्षण घेतायत. शिक्षण घेत असताना अपयश हे म्हणताच येणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास चांगला केला, खूप छान अभ्यास केला, पेपरमध्ये गेला. यदा कदाचित त्याला टेम्परेचर आलं किंवा बुवा त्यानं अभ्यास करण्यापेक्षा पेपर हार्ड आला. 2-4 मार्क कमी पडले त्याला. तर त्याला अपयश म्हणताच येणार नाही. तो सिच्युएशनल गोष्ट घडली. म्हणजे अपयश असं म्हणताच येणार नाही. परंतु तो अभ्यास केलेला वाया जाणार आहे का? डेफिनेटली जाणार नाही. विद्यार्थी बना तुम्ही. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थी बना. विद्यार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान घ्या तुम्ही. भलेही तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं पर्सेंटेज, पाहिजे तेवढे मार्क्स मिळतील अथवा न मिळतील, तुमचा प्रयत्न करणं काम आहे. त्याच्यामुळं अपयश असं तुम्हाला म्हणताच येणार नाही. ह्या गोष्टीमध्येच तुम्ही घडणार आहात आणि तुमचं यश आणि अपयश हे नंतर ठरणार आहे. तुम्ही ज्यावेळेस कंप्लीशन होऊन जाल आणि ज्यावेळेस प्रोफेशनल लाईफमध्ये जॉब कराल किंवा स्वतःचा एखादा फर्म तयार कराल आणि त्या फर्ममध्ये तुम्ही त्यावेळेस काय करतात ते यश आणि अपयश होईल. यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? ज्ञान, कठोर की नशीब? काय महत्त्वाचं आहे? नशीब तर होणारच नाही. हं. नशीब तर होणारच नाही. नशीब म्हणजे कसं आहे, की निव्वळ एक खूप म्हणजे 100% मधलं 1% आपण म्हणू शकतो. तो पण टिकू शकत नाही. हं. एखादी गोष्ट मला नशिबाने मिळाली, मला ₹100 सापडले. ₹100 सापडल्यानंतर ते सापडलेले ₹100 मी माझ्या कामामध्ये वापरणार नाही. मी चहा, नाश्ता, पाणी, अमुक-तमुक मध्येच वापर करेन. नशीब तर होऊच शकत नाही. परिश्रम निश्चित होऊ शकतो. हा ज्ञानाशिवाय तर शक्यच नाही एखादी गोष्ट. म्हणजे ज्ञान संपादन केल्याशिवाय तुम्ही बोलूच शकत नाही. एखाद्याला जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जर चर्चा करायची झाली आणि तुम्हाला ज्ञान असेल तरच तुम्ही चर्चा करू शकतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान असेल तरच तुम्ही त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊ शकतात. आणि ह्या ज्ञानासोबत तुम्हाला परिश्रम हे महत्वाचे आहेत. कारण ज्ञान तुमच्याकडे आहे, ज्ञान माझ्याकडे आहे. मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे? तर मी परिश्रम करतो, मी कष्ट करतो, मी मेहनत करतो, मी टाइम देतो, डेडिकेशन करतो. मी त्या कामाला पूर्णत्वता नेण्यास होईपर्यंत मी चैन घेत नाही. म्हणजे हे परिश्रम आहे.
आणि परिश्रमाशिवाय यश येऊ शकत नाही. आणि परिश्रम कधी करावे लागतील? तुमच्याकडे ज्ञान असेल तर ज्ञान घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला परिश्रम करावा लागेल आणि ते ज्ञान घेऊन परिश्रम करून तुम्हाला यश निश्चित मिळेल. नशीब हा जो काही गोष्ट तुम्ही म्हणला ती नशीब तर म्हणजे त्याच्यामध्ये लागू होऊ शकत नाही. तुमच्या मते खऱ्या अर्थानं सक्सेसफुल स्टुडंट कोण असतो? माझ्या मते सक्सेसफुल स्टुडंट पास झालेला विद्यार्थी, नापास झालेला विद्यार्थी किंवा एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगलं पॅकेज मिळालं, एखाद्या कंपनीत जॉबमध्ये गेला किंवा एखाद्याने स्वतःची कंपनी काढला, हे सक्सेस म्हणता येणार. सक्सेस तुम्ही काय झालात हे महत्वाचं नाही, तुम्ही काय करत आहात हे महत्वाचं. मला असेही विद्यार्थी भेटलेत आपल्या कॉलेजमध्ये. मी सर ऍडमिशन घेतलं होतं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर मला खूप अवघड चाललं, मी शिकू शकलो नाही किंवा मला समजलं नाही आणि मी स्वतःचा बिझनेस चालू केला आणि त्या बिझनेसमध्ये त्याने सक्सेस मिळवला. हे असू शकतं. म्हणजे काय आहे की बाबा की तुम्ही काय अचीव केलंय हे महत्वाचं आहे. मी खूप शिकलोय, मी जॉबच करत नाही, त्यालाही अर्थ नाही. म्हणजे तुम्ही काय आहात, तुम्ही ज्यावेळेस प्रोफेशनल लाईफ मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय आहात, तुमच्या माध्यमातून किती जणांना बाबा इन्स्पायरिंग भेटतं तुमच्यापासून, हे महत्वाचं आहे. भलेही माझ्याकडनं एक जण इन्स्पायरेशन घेतोय ते महत्वाचं आहे, पण माझ्याकडनं जर इन्स्पायरेशन घेणारा कोण नसेल आणि मी आजही दुसऱ्याकडे पाहतोय तर ते निश्चितच आपल्याला सक्सेस म्हणता येणार नाही. मग माझ्या मते बाबा तुम्ही काहीतरी अचीव असं करा किंवा ते दुसऱ्यासाठी मोटिवेशनल असलं पाहिजे किंवा दुसऱ्याला इन्स्पायरिंग असलं पाहिजे. सर मग तुम्ही एवढा स्टाफ, एवढे स्टुडंट्स म्हणजे कसं सांभाळता? त्यांचे मन एकत्रित आणणं वगैरे सगळं कसं? स्टाफचे वगैरे? आता हे कसं आहे की तुम्ही म्हणतात बाबा स्टाफ कसं सांभाळतात, विद्यार्थ्याचे मन कसं सांभाळतात. कसं आहे त्या प्रत्येक सिस्टीम ज्यावेळेस चालते, सिस्टीम चालत असताना सिस्टीम मध्ये प्रत्येक ठिकाणी हा एक हेड नेमलेला असतो, इन्चार्ज नेमलेला असतो, प्रत्येकाकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे. आपलं काय काम आहे? त्यांना काही अडचण आली का? अडचण आली, त्या अडचण सोडवायचं काम आहे. एखादा क्लास इन्चार्ज आहे, एखाद्या क्लास इन्चार्ज मध्ये काहीतरी अडचण आली, मग ते अडचण आल्यानंतर तो प्रॉब्लेम जर समजा त्यांच्या एचओडीच्या मार्फत सॉल्व्ह नाही झाला तर आणि तो जर प्रॉब्लेम माझ्याकडे आला तर मी त्यांच्याशी डिस्कस करून त्यांच्याकडनंच त्याचा मार्ग काढायचा आहे मला आणि त्यांनाच विचारायचं मला, सर मग काय करावं लागेल, हे करावं लागेल का ते करावं लागेल. या दोन्ही तिन्ही गोष्टींमधनं आपण एक डिसिजन घ्यायचं किंवा हे आपण गोष्ट करू. पाहायला गेलं तर खूप हार्ड आहे जॉब आणि पाहायला गेलं काहीच हार्ड नाही. काही काही जण म्हणतात ना की सर तुम्ही तर काय प्राचार्य आहेत, तुम्हाला काय निवांतच आहे का. काय काय जण म्हणतात की हो सर तुम्ही प्राचार्य आहेत, कसं गोष्ट करतात. तर दोन्ही गोष्टी आहेत. आपण ह्या दोन्ही गोष्टीच्या अँगलनं काम करू. ज्यावेळेस आपल्याला वाटतं की खूप बर्डन आहे त्यावेळेस आपण फ्री राहू आणि ज्यावेळेस फ्री आहे त्यावेळेस काहीतरी कामाची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन करू. आणि सर्वांसोबत हसत खेळत जर तुम्ही काम करत राहिलात, सर्वांना मोटिवेशन प्रोत्साहन देत गेलात तर डेफिनेटली तो स्वतःच काम करणार, तुमच्यावर लोड येणारच नाहीये. एखाद्या विद्यार्थ्याला जर तुम्ही म्हणलात खूप छान केलात तर तो विद्यार्थी खुश होतो, परत एकदा ती गोष्ट करून सर मी अजून आता अचीव्ह केली, वा खूप छान असं म्हणल्यानंतर एखादा विद्यार्थी सक्सेस होत नाही, त्याला सांगा तुम्ही किंवा नेक्स्ट टाइम कर, काय अडचण नाही, तू खूप चांगला आहे, चांगलं करू शकतोस. तसंच एम्प्लॉई मध्ये सुद्धा आहे. एखादा एम्प्लॉई काम करत असताना एखाद्या एम्प्लॉई कडनं चूक पण होऊ शकते, त्याला तुम्ही थोडंस मोटिवेशन करा किंवा नाही सर ठीक आहे नेक्स्ट टाइम तुम्ही चांगलं करा. आणि एखाद्याने चांगलं केलं तर तुम्ही अप्रिशिएशन करा, तुम्हाला बर्डन येणारच नाही. म्हणजे काय आहे की तुमच्या वाणीवर आणि तुमच्या बाबा डोक्याच्या टेम्परेचरवर आहे किंवा तुम्ही डोकं गरम ठेवतात की शांत ठेवतात त्यावर सर्वस्व अवलंबून आहे. आपली जर वाणी गोड असेल, आपण जर चांगल्या पद्धतीने सर्वांशी बोलत असेल तर काम सहजगत्या होऊन जाईल आणि त्यामुळं बर्डन घ्यायची गरज नाही. आपण सर्वांसोबत हसत खेळत राहून काम करा, ते बर्डन घ्यायची गरज नाही. त्यामुळे मला ह्या कामाचं बिलकुल सुद्धा असं बर्डन वाटत नाही की बाबा मला खूप लोड आहे, ताण आहे, तणाव आहे, बिलकुल सुद्धा नाही. उलट मी कॉलेजच्या बाहेर जर एखादी गेलो तर मला करमत नाही, सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ कॉलेजमध्ये असतो आणि मला जास्तीत जास्त काय आवडतं तर ह्या सर्व ह्याच्यामध्ये त्याचा एक चांगला अनुभव सांगायचा म्हणजे 2 वर्ष कोविड होतं. 2 वर्ष कोविड असताना सुद्धा मी रोज कॉलेजला येत होतो, दररोज कॉलेजला येत होतो. दररोज कॉलेजला यायचं, आपलं काम करायचं, वेगवेगळ्या
गोष्टी पाहायच्या, इंटरनेटच्या माध्यमातून, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवायचं, सर्वांशी मीटिंग घ्यायची, हे करायचं, ते करायचं. वेळ कसा गेला कळत नाही. माणसाला जर काम असेल तर वेळ खूप फास्ट जाईल. जर माणसाला काम नसेल तर 1 मिनिट 1 तासासारखा लागेल. त्याच्यामुळं काम करत राहा. बिलकुल सुद्धा तुमच्यावर बर्डन येणार नाही. आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला, संदेश. मला माझ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याबद्दल खूप अभिमान आहे. विद्यार्थी गुणी आहेत आपले. विशेष करून हुशार आहेत आणि ऐकतात सांगितलेली एखादी गोष्ट. मी प्राऊड फील करतो आपल्या कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल. काही विद्यार्थ्याला सांगायलासाठी 2दा-3दा सांगावं लागतं, पण ते ऐकतात. आणि त्याच्यामुळं मला असं काही वेगळं त्यांना संदेश द्यावा असं काही वाटत नाही. फक्त एवढं निश्चित सांगेन, की आपल्याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नाही, सर्वच विद्यार्थ्यांना एवढं सांगेन, की बाबांनो, की मोबाईल चांगला आहे का? 100% चांगला आहे. पण तितकाच वाईट सुद्धा आहे. मग तुम्ही त्याची चांगली बाजू घ्या. तुम्ही वाईट बाजू त्याची घेऊ नका. आणि तुमच्या आई-वडिलांनी जे काही तुमच्यावर संस्कार घातलेले आहेत, एखाद्या मुलावर असतील, एखाद्या मुलीवर असतील, तर जे काही आपल्या घरामधले संस्कार आहेत, ते संस्कार कधीही विसरू नका. तुम्ही जर ह्या गोष्टीचा जर तुम्ही अवलंब केलात, तर डेफिनेटली तुम्हाला कोण बोट दाखवेल असं मला वाटत नाही. आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थ्याला किंवा बाहेरच्या विद्यार्थ्याला. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची भरपूर सारे लोक तारीफ करतात, कौतुक करतात. सर खूप छान ड्रेस कोडमध्ये येतात तुमची मुलं. स्टॉपवर थांबल्यानंतर तुमची मुलं ड्रेस कोडमध्ये दिसतात. अभिमान आहे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा. निकाल खूप चांगला देतात. कुठल्याही ऍक्टिव्हिटीमध्ये हुरळीनं पार्टिसिपेशन करतात. अभिमान आहे आम्हाला. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपला वेळ हा चांगल्या गोष्टीसाठी लागला पाहिजे. मोबाईल हा आपला वेळ खाऊ शकतो. त्याच्यामुळे मोबाईल जरी वेळ खात असेल तर चांगल्या गोष्टीसाठी त्यांनी या मोबाईलचा वापर करावा, ही मी सर्वांना सांगू इच्छिते. सर, आतापर्यंत म्हणजे मी तरी पाहिले नाही तेवढे कूल प्रिन्सिपल पहिल्यांदाच. म्हणजे 1ली ते 10वी एकाच शाळेत शिकले, पण असं वाटत होतं की तिथं अरे नाही एवढे कूल नाहीयेत ते. तुम्ही खूपच कूल आहेत. वाटतच नाही की प्रिन्सिपल आहेत. डायरेक्टली आम्ही येतो तुमच्या ऑफिसमध्ये. असं वाटत नाही की हां, आपण प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये चाललोय. एकदम कूल असते वातावरण. आणि तुमच्यासोबत भेटून आणि बोलून खूप भारी वाटलं. आणि तुमचा मूल्य वेळ काढून आम्हाला दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात, मला हितगुज केलात. मला खूप छान वाटलं आणि आमचे लेकरं अशाही प्रकारे एंट्री घेऊ शकतात ह्याचा मला अभिमान वाटला. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक यू.